तर सर आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून जुलै महिन्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात येत आहे. आता सर्वात पहिला जो आपला प्रश्न आहे, जुलै हं. महिन्यात शेतकऱ्यांसाठी पाऊस कसा राहणार? म्हणजे जे जुलैची तारखा आहे 1 ते 30 तर ते पाऊस कसा राहणार? जुलै महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. हो का? हं. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये? कारण की काय होईल एक लो प्रेशर तयार होईल हां, हां, हां. आणि ते येईन मग त्याच्यामुळे हो त्याचं का? रूपांतर चक्रीवादळात होऊन पाऊस जास्त पडणार आहे. हां, हां. त्याच्यामुळे जास्त पाऊस पडणार आहे. हं. हो. जुलैमध्ये कोणत्या भागात जास्त पाऊस होईल सर? सर्वात जास्त उत्तर पाऊस महाराष्ट्र, कोणत्या भागात राहणार? मुंबई, पुणे, मुंबई, पुणेमध्ये? नाशिक, नाशिक अहिल्यानगर, हां, जळगाव नाशिक. जिल्हा, धुळे जिल्हा, हां, हां. संभाजीनगर, हां, बुलढाणा, हां, अकोला, हां. अमरावती, हं. खंडवा, मध्य प्रदेश. हो. हं. मात्र सर मराठवाड्यातील जुलै कसा राहणार? मराठवाड्यात बी आहे ना, परभणी जिल्हा येईल, बीड जिल्हा येईल. हो का? मात्र सर विदर्भासाठी जुलैचा अंदाज काय सांगतोय? चांगलं आहे. विदर्भात आहे रिमझिम रिमझिम पाऊस पडणार. हो का? हो, 2-3 दिवस सारखा. हां, हां. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहू शकते जुलैमध्ये? जुलैमध्ये तिकडे थोडीफार कमी राहील, पण आपल्याकडे जास्त राहील. हो का? आणि सर खानदेशामध्ये पाऊस कसा राहण्याची शक्यता आहे आणि जास्त जुलैमध्ये? जास्त राहणार जास्त. जास्त राहणार? खानदेशामध्ये असं राहणार, हां. त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार. हो. बरोबर. मात्र सर जुलैमध्ये कमी दाबाचे पट्टे किती तयार होईल अंदाजे? 2 होते. 2 होतील का? हं. हो. बंगालच्या उपसागरातील जे कमी दाबाचे पट्टे आहेत, तर त्याचा महाराष्ट्रावरती काही परिणाम होऊ शकतो का समोर? म्हणजे होते ना. अतिवृष्टी, ढगफुटीचे दृश्य. हां, त्याच्यामध्ये कमी दाबाचे पट्टे झाले आणि चक्रीवादळाचं रूपांतर झालं तर मग होते ना, भरपूर पाऊस होते ना. हो. तसं सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये होणार आहे. हो, बरोबर. मात्र सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं, आपल्याला जो तुम्ही 2026 चा अंदाज दिला होता, तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं, की शेतकऱ्यांना घाबरायचं काही काम नाही. यंदा दुष्काळ वगैरे काही पडणार नाही आणि अल निनो वगैरे काही नसतो, असं तुम्ही आपल्या हं. व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. बरोबर. सांगितलंच होतं. हो. आणि आता आज हे तुम्हाला सांगतो, हं, हे पाऊस लांबण्याचं सांगतो, हे एल निनो कशामुळे म्हणते, काही नाही, बरोबर. एल निनो काही नसतंय. हो. मला हे सगळे कारण माहिती होते, फक्त लोकांचं ऐकून घ्यायचे होते, काय काय मतं येते नाही, त्यांची. बरोबर आहे. मान्सून कोकणात दाखल झाला हो, 2-3 जिल्ह्यात. हो, दाखल झाला, बऱ्याच भागात पडला. हो, बरोबर. तिकडं हं. दक्षिण महाराष्ट्राकडं. हो. त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का? हां. एक बंगालच्या खाडीमध्ये आणि भुवनेश्वरच्या पुढं एक तिकडं बरोबर. एक चक्रीवादळ होतं. लहान झालतं. हो, हो, हो. ते चक्रीवादळ इकडे येण्या ते गेलं तिकडे याच्याकडे कलकत्त्याकडे गेलं तिकडे हो, बांगलादेशकडे. हो, बरोबर. मग ते तिकडे गेल्याच्या नंतर काय वाजतं चक्रीवादळ झालं की हे बाष्प उडून घेऊन जातंय. हो, बरोबर. मग त्याच्यामुळे ते 10 दिवस सारखं वारं चालू होतं. हे कारण आहे सगळ्यात महत्वाचं. हो, हो, बरोबर आहे सर. एल निनो वगैरे काही नाही. हो, बरोबर आहे. आणि तुम्ही त्या रेकॉर्डिंगमध्ये आपल्याला सांगितलं होतं, की ज्या शेतकऱ्यांची 7 ते 15 मध्ये जर पेरणी झाली नाही, तर त्यांची जूनच्या शेवटच्या आठवड्यात होणार. आणि त्याच्यातून काही उरले तर कुठं तर जाणार म्हणलं होतं? 10 ते 15 जुलैच्या दरम्यान पूर्ण शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार. बरोबर आहे की नाही? सुरुवातीपासून ठाम आहे का नाही याच्या? नाही, नाही, नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही तुम्ही जे शब्द सांगितला होता त्या शब्दाप्रमाणे आपल्याला पाऊस सुद्धा पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची पेरणी होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. हो. हो. आणखीन एक सांगा शेतकऱ्याला एक. हां, पेरणी करताना हां. खत द्या म्हणा शेतकऱ्याला. खताचं सगळ्यात महत्वाचं. हो का? हो. हं, आता शेतकरी काय करते कापूस लागवताना हं. खत आधी रॅगटीला देत नाहीत, पुन्हा टाकतात. पुन्हा काही अर्थ नाही. नाही बरोबर आहे. तुम्हाला सांगतो गाईचं वासरू हो. जन्माला त्याला कवळं दूध नाही भेटलं की ते उठणारच नाही. नाही बरोबर आहे. मातीचं बाळ हो. जन्माला कवळं दूध नाही पडलं की ते रडणारच नाही. नाही बरोबर. कुपोषित राहणार. हो. आणि झाडाची मुळी जन्माला स्फुरद नाही भेटला तर ते कुपोषित राहणार. नाही स्फुरद बरोबर. भेटला हो. सगळ्यात नंबर 1 तेच. बरोबर आहे सर. हं. हो. मात्र सर काही खंड वगैरे पडणार का समोर आता? कारण की शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला तेच जास्त प्रश्न विचारण्यात आहे. खंड वगैरे ब्रेक वगैरे राहणार का पावसाचा? थंड नाही पडत तुम्हाला सांगतो एखादं जर काय होतंय सांगतो. हो. हे सगळ्यांना ऐकून लक्षात ठेवा म्हणा. हो, बरोबर. आपल्या इकडे पाऊस सुरू आहे हां, आणि जर चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये झालं आणि ते हां. जर गेलं तिकडे कलकत्त्याकडं नसं दिल्लीकडे कुठं, हां, हां, हां. तर मग त्यावेळेस 10 दिवस काय होतंय, हां. मग तितका 10-12 दिवसाचा खंड पडतोय. हो, हो. हां, तसं असतात गोष्टी. हो, समजा त्यावेळेस आपल्याला 10-12 दिवसाचा खंड पाहायला मिळेल. हां. हो. जर जर तरची गोष्ट आहे ती. हो, हो. बरोबर आहे ना. हं. हो.
मात्र सर तुम्ही जसं की सांगितलं होतं की जूनमध्ये आपल्याला कमी पाऊस पाहायला मिळेल, जुलैमध्ये जास्त पाऊस पाहायला मिळेल. हो. ऑगस्टला 2 पाऊस पाहायला भेटतील. हो, ऑगस्टला 2 आणि सप्टेंबरमध्ये तर परतीचा पाऊस जोरदार सांगितलेला आहे. जोरदार पडत. हो. मात्र तळे, धरणे वगैरे सबन त्याच्यामध्ये भरतील. हो. हो. मात्र सर आता शेतकऱ्यांना काय सांगणार आहात तुम्ही थोडक्यातनी सल्ला? शेतकऱ्याला सांगतो की फक्त आता जमिनीमध्ये ओल तपासायची सकाळी. मी जसं आलो का रानात, हो, बरोबर. यायचं कुदळ घ्यायची आणि जमिनीत ईदभर ओल असले तर डायरेक्ट पेरायचं. हो, हितभर जर वेळ असली तर पेरायला काही हरकत नाही. हो. हो. ते आपला प्रश्न असा आहे, की पहिला पाऊस झाल्यानंतर म्हणजे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, की आमच्या भागातनी पहिला पाऊस झाला. तर हं. पहिला पाऊस झाल्याच्या नंतर किती दिवसांनी पेरणी करणे योग्य राहील? आता लगेच वाजता झालं की पेरून टाकायचं ऊन पडलं की. हो का? कसं असतं माहिती आहे, ह्या पहिल्या पावसामध्ये जमिनीमध्ये गरमी असते. हो, हो. बरोबर. गरमी असली की काय होतंय, हां. पिकाचं जर्मिनेशन जास्त चांगलं होतंय. हो, बरोबर. जर एकदा जर थंड जमीन झाली ना, हो. मग पुन्हा तुम्ही किती पेरा काय फरक मग उगवतच नाही मग ते. नाही, नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. हो. मात्र सर समोरचा प्रश्न मी विचारणार आहे तुम्हाला. जुलैमध्ये पेरणी केल्यास कोणत्या पिकांना फायदा होऊ शकेल? म्हणजे जास्त फायदा होऊ जुलैमध्ये कापूस लावला हं. तर अंतर कमी करावं लागतंय. हो का? म्हणजे अंतर स्पेस कमी करावं लागतंय. हो, समजा जुलैमध्ये जर आपण कपाशीची लागवड केली तर अंतर आपल्याला कमी करावे लागेल कमी साधारण. करावं लागतं. जितका हो. उशीर होईल तितकं अंतर कमी करावं लागतंय. हो का? आणि जितकं लवकर लावतं तितकं अंतर वाढवायचं. हो. मात्र सर आपण जर आजच्या तारखेतनी जर कपाशीची लागवड केली तर अंतर किती ठेवायला पाहिजे? आज माझा अंदाज आहे 3x1 ठेवा, कारण की ना लय खर्च करायची गरज नाही, काही नाही. हो का? 3x1. 3x1 करायचं. हं. फक्त या गाठीला खत द्यायचा. हं, हं. मग पुन्हा खत द्यायचं नाही. पोळ्याला वाटलं तर अर्धी बॅग युरिया टाकायची. हो. कोणत्याही कापसात झाडाला 40 बोंड लागते. 40 बोंड लागले तर 10-15 क्विंटल कापूस होते. हो. 12-13 क्विंटल. बरोबर आहे, बरोबर आहे सर. सर पुढील प्रश्न विचारणार आहे मी. कापूस पेरणीसाठी हवामान कसे असणे गरजेचे आहे? कापसाला हे आता आमच्या इकडे तर सगळ्यांनी लावून टाकलेत बघा. हो का? आमचं हे जे पट्टा आहे ना समजा आमची 5-50 गावं. हां, 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 हां. सगळ्यांनी धूळ पेरणी केल्यात आणि सगळ्यांच्या आता उद्या त्याला सगळे उगवतात कापसात, कारण की पाऊस पडला. हो, बरोबर आहे. हं. तुम्ही जसं सांगत आहात सर तुमच्या भागातनी पेरणी झाली कपाशीची, तर आमच्या भागातनी सुद्धा पेरणी झालेली आहे. काल बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केलेली आहे. म्हणजे 90% शेतकऱ्यांची लागवड झालेली आहे. हां, धूळ पेरणी करून ठेवलेली आहेत लोकांनी. हो, बरोबर आहे. आणि तुम्ही यापूर्वी धूळ पेरणी केली होती, ते तर तुमचं सक्सेस काम झालेलं आहे कपाशीचं. सक्सेस झाल्या. काही हो. काही लोकांच्या खुरपायला आल्यासारख्या. हो, बरोबर आहे ना. हां. हो, तुम्ही सांगितलं होतं की संध्याकाळीच पाऊस येणार आणि संध्याकाळीच पाऊस झाला होता. हो. हो, तुम्ही व्हिडिओ सुद्धा दिला होता शेतकऱ्यांना. बरं सर आता आणि की काही नाही एक सांगा, कापूस लावल्याच्या नंतर बरं का, हे कोणीच शेतकरी एकोणाकाला सांगत नाहीत. नाही, बरोबर. कारण की काय होतंय, हो. कापूस लावला आणि उगवला, हं. 4 बोटावर 2 पानावर आला, हो. तण नसताना देखील खुरपून घ्यायचा ते. हो, बरोबर आहे. हं.